लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे 1459 नागरिक स्थलांतरित। कुरणपिंपरीत पाण्याचा धोका, 38 कुटुंबांना सुरक्षित स्थानांकडे हलवण्यात आले। बातमी पैठणीतून। पैठण तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील गावांना पाण्याचा संभाव्य धोका असल्याने आज ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित गावांच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांची यादी तयार करण्यात आली। कुरणपिंपरी गावातील सरपंच रुखसाना कठू शेख, उपसरपंच चांद अकबर शेख, जी.के. शेख, सर तंटामुक्त अध्यक्ष आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री बी गव्हाणे व श्री एस.टी. चोथे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीत ग्रामपंचायतींनी पूर नियंत्रण व नैसर्गिक आपत्ती नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना ठरवल्या। या यादीनुसार सुमारे 1459 नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या घरी विविध गावी स्थलांतरित झाले आहेत। स्थानिक शासकीय निवारा या ठिकाणी कोणतेही कुटुंब स्थलांतरित झालेले नाही। एकूण बाधित कुटुंबांची संख्या 38 इतकी नोंदवण्यात आली आहे। ग्रामीण भागातील या घटनाक्रमाबाबत आवश्यक माहिती ग्रामपंचायतींनी स्थानिक प्रशासनाला सादर केली आहे। या ठिकाणी अतिवृष्टीच्या बाधित झालेल्या कुटुंबाची पाहणी करत असताना आपल्या गावचे आदरणीय सरपंच सर शेख सर, त्याचबरोबर सरपंच श्री चांद शेख साहेब आणि गावातील सर्व सन्माननीय नागरिक, सरपंच, उपसरपंच, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। बाधित घरांची पाहणी करत असताना गावामध्ये जे पाणी शिरलेलं आहे ते पाण्याने बऱ्याच कुटुंबाचे घराची पडझड झालेली आहे आणि घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून श्री चौथे साहेब आणि मी गव्हाणे आम्ही दोघं या ठिकाणी पाहणी करत असून बाधित कुटुंबाची यादी या ठिकाणी तयार करण्याचं काम चालू आहे। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ज्या ज्या कुटुंबांना या ठिकाणी बाधा पोहोचली आहे त्यांची रीतसर यादी तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.